शेतकरी बंधू नमस्कार. आज आपण मानमोडी तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील केळीच्या प्रक्षेत्रावरती आहोत. शेतकरी बंधूंनो, अतिशय छान पद्धतीने हा धनंजय भाऊचा एक केळीचा प्लॉट आपण पाहतोय. आणि शेतकरी बंधूंचा मेजर अडचण जी असते की समजा आता सिगाटोकाचा अडचण जास्त आहे किंवा मग केळीमध्ये क्वालिटी पण पाहिजे आणि उत्पन्नाची अपेक्षा करत असताना रोग कीड नियंत्रण पण तेवढ्याच प्रमाणामध्ये शेतकरी बंधू अपेक्षित करत असतात. परंतु आज टरबूज असेल, भाजीपाला असेल, कपाशी असेल, केळी असेल, खरबूज असेल, पपई असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये रोग आणि कीड नियंत्रणाकरता चांगल्या चांगल्या कंपनीची औषधं आपण वापरून सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट पाहिजे तो अपेक्षित रिझल्ट भेटत नाही. अशा वेळी शेतकरी बंधू नाराज होऊन जातात. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस कंपनी असेल किंवा प्रोडक्ट असेल याला जबाबदार न धरता आपण आपल्या पद्धतीने कशा प्रकारे त्या पिकाची किंवा त्या जमिनीची रोग आणि कीड प्रतिकार क्षमता वाढवू शकतो याच्यावरती एक शेतकरी बंधू म्हणून आपण विचार केला पाहिजे. आज या शेतामध्ये फिरत असताना या केळीमध्ये आपल्याला समजा बुंदाचा विचार जर केला तर बुंदा एकदम चांगला दिसतोय, केळीची एन चांगली दिसते. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा शेतकरी बंधूंनी कुठलंही पीक घेत असताना एकतर फर्टिलायझर ऍप्लिकेशन आपण ज्यावेळेस करतोय त्यावेळेस त्या जमिनीची नीड काय आहे, गरज काय आहे, प्राथमिकता या गोष्टीवर पाहिजे की माझ्या पिकानुसार माझ्या जमिनीला खत कोणतं द्यायचंय आणि किती प्रमाणामध्ये द्यायचंय. पहिलं या गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं. नायट्रोजन एक्सेस जर झालं तर त्याचाही परिणाम आपल्या पिकावरती होतो. त्यामुळं पिकाची गरज काय आहे हे ओळखा आणि हे ओळखण्याकरता माती परीक्षण करणं गरजेचं आहे. दुसरं, जर जमिनीची आपल्याला रोग आणि कीड प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनी जमिनीतला ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय पदार्थ आपण जो बोलतो तो सेंद्रिय पदार्थ वाढवला पाहिजे. सेंद्रिय पदार्थ जर वाढवायचा असेल तर जमिनीमध्ये जे काही आपण पाला काढतोय, आता तुमच्या जमिनीमध्ये जो काही पाला पडला असेल, मग तण असेल, पाला असेल किंवा काय असेल, याला बाहेर न काढता त्याला वेस्ट डिकम्पोजर असेल किंवा कुठलंही डिकम्पोजिंग बॅक्टेरिया जर असेल त्याचा स्प्रे जर केला आणि जमिनीमध्ये त्याच गोष्टी जर आपण कुजवल्या तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला होतो. जमिनीमध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु त्या चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरिया आपण एकतर त्या बॅक्टेरियाचा वापर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो होत नाही, कारण एक्सेस केमिकल्सचा वापर त्या बॅक्टेरियाला नाश करण्याला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून जमिनीमध्ये जेवढं काही तुम्हाला कुजवण्याची प्रक्रिया करता येईल तेवढी कुजवण्याची प्रक्रिया करा आणि मग या कुजवण्याद्वारे सेंद्रिय पदार्थ त्या बॅक्टेरियाला भेटतील आणि त्याचा फायदा तुम्हाला भेटेल. दुसरं दुसरं एक शेतकरी बंधूंना अजून एक सांगायचं आहे की जसं आता इथं आपण बघतोय ही लॅटरल जी आपण टाकलेली आहे, बऱ्याच वेळा बुंदावरती बुंदा सड वगैरे प्रकार आपल्याला दिसतात. तर अशा वेळेस ही पाणी तुम्हाला दिसते बघा पूर्णपणे. आता इथं तर पाऊस पडलेला आहे, परंतु ज्यावेळेस आपण आता ही लॅटरल इथंच टाकतोय तर पाण्याची जी मूळ गरज असते ती मुळाला आहे ना की खोडाला आहे. खतांची जी गरज आहे ती मुळाला आहे, खोडाला नाही. परंतु ही लॅटरल जी आपण टाकतोय ती एकदम या खोडाच्या जवळ टाकतोय. या खोडाच्या जवळ टाकल्यामुळे याच्यातून जे पाणी टिपकणार आहे याचा शेवटी परिणाम आपल्या बुंद्यावरती होणार आहे. त्यामुळं बुंदा सड हा प्रकार तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. म्हणून लॅटरल जर आपल्याला लांब टाकता आली जेणेकरून याची रूट डेव्हलपमेंट जी आपल्याला पाहिजे ती रूट डेव्हलपमेंट पाण्याच्या शोधार्थ रूट्स पण पळत राहतील आणि जी गरज प्रामुख्याने आपल्याला मुळाला आणि खोडाला आहे ती पूर्ण होईल. आणि केळी पीक असेल किंवा इतर तत्सम कोणती पीक असतील तर प्रामुख्याने खतं तर वापरताय तुम्ही, पण खतं वापर करत असताना प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो की नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, झिंक असेल किंवा इतर कोणतंही असेल याचा बॅक्टेरियाचा वापर करत राहा. वर्षानुवर्षी जे काही खत आपल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे ते आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याकरता या बॅक्टेरिया तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून ॲझोटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, केएमबी असेल किंवा झिंकचे बॅक्टेरिया असतील याचा त्या स्टेजनुसार वापर करणं गरजेचं आहे. केळीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हटला, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ॲझोटोबॅक्टर, नंतरच्या अवस्थेमध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जसं आपण फॉस्फरस झिंकचे बॅक्टेरिया वापरतो आणि शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशच्या बॅक्टेरियाचा वापर करणं क्रमप्राप्त आहे. आज या व्हिजिटच्या दिवशी आपल्याबरोबर कृष्णा व्हॅलीचे एरिया सर्व्हिस मॅनेजर विकी गायकवाड साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की केळी बाबतीत प्रामुख्याने शेतकरी बंधूंनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे थोडंसं आम्हाला या व्हिडिओद्वारे सांगावं. आता हा आहे सिगाटोका करपा, याला येलो सिगाटोका असं म्हणून ओळखलं जातं. हा सिगाटोका जो आहे हा फिजी देशामध्ये सिगाटोका व्हॅलीमध्ये पहिल्यांदा आढळला, त्यामुळे याला सिगाटोका असं नाव दिलेलं आहे.
हा जो पिवळा सिगाटोका आहे हा मायकोस्पिरिला म्युझिकोला या बुरशीमुळे डेव्हलप होतो. आता याचं डेव्हलप होण्याचं आणि याचं अनुकूल वातावरण जे आहे त्यावेळेस हवेमध्ये आर्द्रता वाढते, त्यावेळेस हा करपा तुम्हाला वाढलेला दिसतो. जसं की आत्ता अनुकूल वातावरण दिसतंय आपल्याला बागेमध्ये, तुम्ही पाहू शकता की करपा वाढलेला आहे. या करप्याच्या कंट्रोलसाठी आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून कमी म्हणजे माइल्ड बुरशीनाशकापासून स्ट्रॉंग बुरशीनाशकाकडे जाऊ शकतो. जसं की आपण पहिल्यांदा कार्बेंडिझम मँकोझेब किंवा रोको इथून स्टार्ट करून, कधी कधी शेतकऱ्यांचं काय होऊन जातं, शेतकरी पहिल्यांदाच नेटिव्ह वापरून टाकतात आणि नेटिव्हची रेजिस्टन्स पॉवर त्या बुरशीमध्ये आली त्यानंतर तो करपा कंट्रोल होत नाही. आपल्याकडं अमृत आउट नावाचं प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टची जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट त्याचे दिसू शकतात. तर तुम्ही पाहताय या गाडामध्ये हा जो दंडा आहे, हा दंडा तुम्हाला एकदम लंबा फेकलेला दिसतोय. हे फेकण्याचं कारण म्हणजे काय आहे, की आपण ज्यावेळेस फर्टिलायझर देतो केळी या पिकासाठी त्याच्यामध्ये एक्सेस नायट्रोजन किंवा आपली ठरलेली प्रॅक्टिस आहे की केळीचा डोस म्हणजे युरिया आणि पोटॅश, एक्सेस युरिया किंवा एक्सेस नायट्रोजन झाल्याचं हे लक्षण आहे. याची पुढची स्टेज शेतकऱ्यांना काय दिसते की शेतकऱ्यांचे घड सटकतात. हे जे घड आहे तो इथून सटकून खाली पडतो. ही याची प्रॅक्टिस आहे. केळीला मिनिमम 3 ते 4 महिन्यापर्यंतच आपण युरिया वापरावा. केळी हे फॉस्फरस आणि पोटॅश लवेबल पीक आहे, त्यानुसार आपण फॉस्फरस आणि पोटॅश जर केळीला जास्त दिलं तर आपण बुंदा वाढवू शकतो केळी.